प्रथम पीयूसी के सभी छात्रों को मेरा नमस्कार। हम बिंदा पाठ को देख रहे थे। पिछले क्लास में हमने देखा महादेवी वर्मा ने बताया कि महादेवी वर्मा से कुछ महीनों के लिए बिंदा बड़ी है, लेकिन उनका जो शरीर है वह या उनके शरीर का जो विकास है उसे देखकर ऐसा लगता है वह महादेवी वर्मा से छोटी है, क्योंकि उसके शरीर पर उतना विकास नहीं हुआ और उतनी बड़ी नहीं हुई जिस तरह से महादेवी वर्मा हो गई है। क्योंकि बिंदा को समय समय पर खाने के लिए नहीं मिलता था। पंडिताइन चाची और पंडित उसे समय समय पर खाने के लिए नहीं देते थे, उसे भूखा रखवाते हैं या उसे उनके हाथों से, बिंदा के हाथों से बहुत सारा काम करवाते हैं। इस कारण से बिंदा अभी भी बहुत ही छोटी दिख रही है, या ऊपर से किसी ने उसे दबाकर छोटा कर दिया हो ऐसा लगता था। महादेवी वर्मा कहती है कि बिंदा का जो शरीर है वह हड्डी और चमड़े से, सिर्फ हड्डी और चमड़ा है उस शरीर में। उस चमड़े से के अंदर से हरे रंग की जो नस है वह साफ दिखाई दे रहे हैं, और बिंदा के हाथ पैर बहुत ही दुबले हैं, बहुत ही वीक हैं, और वीक शरीर का जो बिंदा है वह किसी अज्ञात भय से उनके हाथ पैर अवसन्न या उदास रहते थे। कहीं से कहीं दूर से कुछ शब्द आते ही बिंदा का सारा शरीर कांपने लगता था। उसे पंडिताइन चाची का भय था, क्योंकि पंडिताइन चाची उससे काम करवाती है, उसे डांटती है, उसे पीटती है। यह सब बिंदा के साथ पंडिताइन चाची करती है। इसलिए बिंदा पंडिताइन चाची से या अपनी नई अम्मा से बहुत डरती थी। कुछ दूर से आहट सुनते ही या शब्द आते ही वह अवसन्न या उदास हो जाती थी, या भय से उनका शरीर कांप जाता था। और इन सब विचारों को हमने पिछले क्लास में देखा। अब आगे का पैराग्राफ हम देखेंगे। वहाँ पर एक शब्द दिया गया है, 2 पैसों में आने वाली खंजरी। खंजरी मतलब एक तरह का बाजा। उसके ऊपर एक पतला सा चमड़ा होता है, उस पर हम शब्द कर सकते हैं, उससे शब्द निकलता है। उसी तरह बिंदा के शरीर पर एक चमड़ा या पतला चमड़ा रहता है। आगे का पैराग्राफ हम देखेंगे। एक बार जब 2-3 करके तारे गिनते गिनते उसने एक चमकीले तारे की ओर उंगली उठाकर कहा। एक बार जब महादेवी वर्मा और बिंदा दोनों एक साथ अपने महादेवी वर्मा के घर के छत पर बैठकर ऊपर आकाश की तरफ देख रहे थे, और आकाश में जो चमकीले तारे हैं उन तारों को गिनते गिनते वे थे, तब बिंदा ने एक तारे की ओर उंगली उठाकर कहा, एक चमकीले तारे की तरफ उंगली उठाकर कहा, वह रही मेरी अम्मा। तब तो मेरे आश्चर्य का ठिकाना ना रहा। बिंदा की माँ मर चुकी है। इस कारण से जब बिंदा बहुत ही छोटी थी तब बिंदा की माँ मर चुकी। तब किसी ने या बड़े लोगों ने बताया कि बिंदा की माँ कहाँ गई है। शायद बिंदा ने प्रश्न पूछा होगा बड़े लोगों से कि मेरी माँ कहाँ गई है। तब बड़े लोगों ने क्या बताया, ना समझ लड़की है, अभी भी मुग्ध लड़की है। इस कारण से बड़े लोगों ने बताया कि तुम्हारी माँ भगवान के पास गई है, या तुम्हारी माँ आकाश में तारा बन गई है और वहाँ से वह तुम्हें देखती रहती है। ऐसा किसी ने, बड़े लोगों ने उसे उत्तर दिया होगा। इस कारण से बिंदा अब एक चमकीले तारे की तरफ उंगली उठाकर कहती है कि
वह रही मेरी अम्मा, वह मेरी अम्मा है, ऊपर से वह मुझे देख रही है। लेकिन यह सब विचार महादेवी वर्मा को उस उम्र में पता नहीं था, क्योंकि महादेवी वर्मा की माँ है, या किसी के मरने के समय महादेव वर्मा ने नहीं देखा, या किसी ने भी महादेव वर्मा को नहीं बताया कि भगवान के पास जाते हैं, जो लोग मरते हैं वे भगवान के पास जाते हैं और वहाँ वे तारे बनकर, आकाश में तारे बनकर वहाँ से हम लोगों को देखते रहते हैं। इन सब विचारों को किसी ने भी महादेवी वर्मा को नहीं बताया। इस कारण से महादेवी वर्मा को यह सब नहीं पता था। माँ मर जाती है तो भगवान के पास जाती है और भगवान उसे आकाश में चमकीला तारा बनाकर वहाँ छोड़ देते हैं। ये सब विचार किसी ने भी आज तक महादेवी वर्मा को नहीं बताया, या अगर बताते तो भी वह समझने का उम्र नहीं था उस समय। लेकिन बिंदा की माँ मर चुकने के कारण किसी ने उसे यह विचार बताया। वह विचार उसके मन में वैसे ही रह गया। इसलिए अब बिंदा महादेव वर्मा से यही बात कहती है। तब तो मेरे आश्चर्य का ठिकाना ना रहा। यह विचार सुनकर मुझे बहुत ही आश्चर्य हुआ। और महादेव वर्मा सोचती है, क्या सबकी एक अम्मा तारों में होती है और एक घर में? महादेव वर्मा को आश्चर्य हुआ बिंदा की इस बात को सुनकर, इसलिए वह सोचती है, क्या सोचती है, क्या सब लोगों को दो दो अम्मा होती है? एक माँ आकाश में तारा बनकर और एक माँ घर पर। क्या सब लोगों को दो दो माँ होती है? ऐसा महादेव वर्मा मन में ही विचार करते हैं। पूछने पर बिंदा ने अपने ज्ञान कोश में से कुछ कण मुझे दिए और तब मैंने समझा कि जिस अम्मा को ईश्वर बुला लेता है वह तारा बनकर ऊपर से बच्चों को देखती रहती है, और जो बहुत सज धज से घर में आती है वह बिंदा की नई अम्मा जैसे होती है। महादेव वर्मा के मन में यह प्रश्न आया कि क्या सब लोगों की दो दो माँ होती है, एक आकाश में और एक घर पर? यही विचार, यही प्रश्न जो महादेव वर्मा के मन में जो प्रश्न उठा, उसी प्रश्न को उन्होंने बिंदा से पूछा। तब बिंदा ने क्या बताया? बिंदा ने बताया कि जिसकी माँ मर जाती है वह माँ या भगवान उस माँ को आकाश में तारा बना देती है और वहाँ से वह अपने बच्चे को देखती रहती है। इस तरह से बिंदा ने उत्तर दिया होगा। तो महादेव वर्मा ने यही समझा कि जिस अम्मा को ईश्वर बुला लेता है वो तारा बनकर ऊपर से बच्चों को देखती रहती है। बिंदा को जो समझ में था, बिंदा को जो बुद्धि था, या उसके समझ में जो कुछ भी आ रहा था उसे उन्होंने महादेव वर्मा से बताया। तब महादेव वर्मा ने यही विचार सोचा, समझा कि ईश्वर बुला लेता है जिस अम्मा को, वह वहाँ से ऊपर से अपने बच्चों को देखती रहती है। और घर पर जो माँ होती है वह कौन है? वह सज धज से घर में आती है और बिंदा की नई अम्मा जैसी होती है। और घर पर जो सज धज मतलब अलंकार करके, अपने आप को अलंकार करके घर आ जाती है, वह बिंदा की नई अम्मा जैसी होती है, मतलब पंडिताइन चाची जैसी होती है। इस तरह से महादेवी वर्मा ने बिंदा के उस उत्तर से ऐसा समझ लिया। मेरी बुद्धि सहज ही पराजय स्वीकार करना नहीं जानती, इसी से मैंने सोचकर कहा, तुम नई अम्मा को पुरानी अम्मा क्यों नहीं कहते? फिर वे ना नई रहेंगी और ना डांटेंगी। मेरी बुद्धि सहज ही पराजय स्वीकार करना नहीं जानती। महादेवी वर्मा पराजय स्वीकार करना, विजय या पराजय स्वीकार करना मतलब क्यों दो दो अम्मा?
सिर्फ एक ही माँ होनी चाहिए। इसलिए महादेव वर्मा बिंदा से कहती है, तुम नई अम्मा को ही, तुम्हें क्यों दो दो माँ? वहाँ आकाश में तारा बनकर एक माँ और घर पर नई अम्मा, दो दो माँ नहीं होना चाहिए, सिर्फ एक ही माँ होनी चाहिए। इसलिए वह महादेव वर्मा कहती है, तुम नई अम्मा को ही पुरानी अम्मा क्यों नहीं कहती? पंडिताइन चाची को ही तुम तुम्हारी असली माँ क्यों नहीं कहती? फिर वे ना नई रहेंगी और ना डांटेंगी। अगर तुम अपनी नई अम्मा को ही पुरानी अम्मा समझ ले तो उसमें क्या आपत्ति है? अगर ऐसा समझ लेने से वह पंडिताइन चाची या तुम्हारी माँ, तुम्हारी नई माँ तुम्हें नहीं डांटेगी, फिर वे ना नई रहेंगी और ना डांटेंगी, वह तुम्हें नहीं डांटेगी या पीटेगी। इस तरह से महादेव वर्मा ಬಿಂದಾ ಸೆ कहती है। ಕಳೆದ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಂದನ ವಿಚಾರ, ಅವಳ ಶರೀರ ಹೇಗಿದೆ, ಅವಳ ಶರೀರದ ಬೆಳವಣಿಗೆ ಹೇಗಾಗಿದೆ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಿಂದಾ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರಿಗಿಂತ ಕೆಲವು ತಿಂಗಳುಗಳಿಗೆ ದೊಡ್ಡ. ಆದರೆ ಅವಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಹೇಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಿತ್ತು, ಯಾರೋ ಅವಳನ್ನು ಮೇಲಿನಿಂದ ಒತ್ತಿ ಸಣ್ಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತಂತೆ. ಅಷ್ಟು ಕುಳ್ಳಗೆ ಇದ್ದಾಳೆ. ಅಲ್ಲಿ ನಾಟಾಪನ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಶಬ್ದ ಇದೆ, ಅದರ ಅರ್ಥ ಕುಳ್ಳಗೆ ಇರುವಂಥದ್ದು. ಛೋಟಾಪನ್, ಸಣ್ಣಗಿದ್ದಾಳೆ, ಕುಳ್ಳಗಿದ್ದಾಳೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು? ಅವಳಿಗೆ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಬೇಕಾಗುವಂತಹ, ಅವಳ ಶರೀರಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂತಹ ಯಾವುದೇ ಆಹಾರ ಲಭ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆಹಾರದ ಕೊರತೆಯಿಂದಾಗಿ ಅವಳಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ಸಹಜವಾದ ಬೆಳವಣಿಗೆ ಅದು ಆಗಲಿಲ್ಲ. ಪಂಡಿತಾಯಿನಿ ಚಾಚಿ, ಅವಳ ಹೊಸ ಅಮ್ಮ ಏನಿದ್ದಾರೆ, ಅವಳಿಗೆ ಅವಳ ಶರೀರಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಷ್ಟು ಆಹಾರವನ್ನು, ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶ ಇರುವಂತಹ ಆಹಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವಳನ್ನು ಹಸಿವೆಯಿಂದ ಇರಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಅವಳಿಗೆ ಕೈ ತುಂಬ ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಹಾಗೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ, ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಕೆಲಸ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಅವಳನ್ನು ಹಸಿವೆಯಿಂದ ಏರಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಬಿಂದನಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾದಂತಹ ಆ ಒಂದು ವಯಸ್ಸಿಗೆ ಅನುಗುಣವಾದಂತಹ ಬೆಳವಣಿಗೆ ಅವಳಲ್ಲಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವಳು ಕುಳ್ಳಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಅವಳ ಶರೀರ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವಳ ಶರೀರದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೇವಲ ಚರ್ಮ ಮತ್ತು ಎಲುಬು ಇಷ್ಟೇ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಶಬ್ದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕಂಜಡಿ ಅಂಥೇಳಿ. ಕಂಜಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತಮಾಟೆ ಅಂಥೇಳಿ ಅರ್ಥ. ತಮಾಟೆಯನ್ನು ನೀವು ನೋಡಿರಬಹುದು. ತಮಾಟೆಯ ಹೊರಗೆ ಒಂದು ತೆಳುವಾದ ಚರ್ಮದ ಹೊದಿಕೆ ಇದೆ. ಆ ಚರ್ಮದ ಹೊದಿಕೆಯ ಮೇಲೆ ನಾವು ಕೈಯಿಂದ ಬಾರಿಸಿದಾಗ ಶಬ್ದ ಬರ್ತದೆ. ಆ ತೆಳುವಾದ ಚರ್ಮದಿಂದ ಹಾಗೆಯೇ, ಆ ತಮಟೆಗೆ ಇರುವಂತಹ ತೆಳುವಾದ ಚರ್ಮ ಏನಿದೆ ಅದರ ಹಾಗೆಯೇ ಈ ಬಿಂದನ ಶರೀರದಲ್ಲಿ ತೆಳುವಾದ ಚರ್ಮ ಇದೆಯಂತೆ. ಹಾಗೂ ಆ ತೆಳುವಾದ ಚರ್ಮದ ಒಳಗಿನಿಂದ ಹಸಿರು ರಕ್ತನಾಳಗಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇವೆ. ಅಲ್ಲಿ ಹರಿ ಹರಿ ನಸೋಂಕಿ ಝಲಕ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹರಿ ಹರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹರೇ ರಂಗ್, ಹಸಿರು ಬಣ್ಣದ. ನಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನರಗಳು, ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ನರಗಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇವೆ ತೆಳುವಾದ ಚರ್ಮದ ಒಳಗಿನಿಂದ. ಅಷ್ಟು ವೀಕ್ ಆಗಿದೆ ಅವಳ ಶರೀರ, ಅಷ್ಟು ಸಪೂರ ಇದ್ದಾಳೆ, ಅವಳು ದುರ್ಬಲ ಆಗಿದ್ದಾಳೆ. ಅವಳ ಶರೀರದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಎಲುಬು ಮತ್ತು ಚರ್ಮ ಇಷ್ಟೇ ಮಾತ್ರ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. वो कहीं से कुछ आहट होते ही उसका ವಿಚಿತ್ರ ರೂಪ ಸೆ ಚೌಂಕ್ ಪಡ್ನಾ. ಆ ವೀಕ್ ಆದಂತಹ ಶರೀರ, ಕೆಲವೊಮ್ಮೆ ದೂರದಿಂದ ಏನಾದರೂ ಶಬ್ದ ಕೇಳಿ ಬಂದರೆ ಇವಳ ಶರೀರ ಕಂಪಿಸ್ತಾ ಇತ್ತಂತೆ. ಕಾರಣ ಏನು? ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಸ್ವರ ಇರಬಹುದು. ಇನ್ನೇನು ತನಗೆ ಅಪಾಯ ಕಾದಿದೆ, ಇನ್ನೇನು ತನಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕಾದಿದೆ ಅನ್ನುವ ಭಯ ಅವಳನ್ನು ಆವರಿಸ್ತಾ ಇತ್ತಂತೆ. ಕುಚ್ಚ ಆಹಟ್ ಸುಂತೆ ಹಿ, ಆಹಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಶಬ್ದ. ದೂರದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಶಬ್ದ ಕೇಳಿ ಬಂದರೆ ಇವಳು ಇಲ್ಲಿ ಹಾರಿ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಭಯದಿಂದ ಅವಳ ಶರೀರವಿಡೀ ಕಂಪಿಸ್ತಾ ಇತ್ತಂತೆ. ಮೇರೆ ವಿಸ್ಮಯ ಕೋ ಬಡಾ ಹಿ ನಹಿ ದೇತಾ ತಾ, ಪ್ರತ್ಯುತ್ ಉಸೆ ಭಯ ಮೇ ಬದಲ್ ದೇತಾ ಥಾ. ಈ ಒಂದು ವಿಚಿತ್ರವಾದಂತಹ ಬಿಂದನ ಈ ಒಂದು ವಿಷಯ ಏನಿದೆ, ಅಥವಾ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಸ್ವರ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಬಿಂದ
ಏನಾಗ್ತಿದ್ಲು, ಅವಳ ಇಡೀ ಶರೀರ ಕಂಪಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಅಥವಾ ಅವಳ ಕೈ ಕಾಲುಗಳು, ಅವಳ ಶರೀರ, ಅವಳ ಮುಖ ಎಲ್ಲವೂ ಸಹ ಉದಾಸೀನವಾಗಿ ಇರ್ತಿತ್ತು. ಅವಸನ್ನ ರಹತೆ ಅಂಥೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವಸನ್ನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಉದಾಸೀನ, ಯಾವುದೇ ಉಲ್ಲಾಸ ಇಲ್ಲ ಶರೀರಕ್ಕೆ. ಯಾವಾಗ ನೋಡಿದ್ರೂ ಒಂದು ನಿರುತ್ಸಾಹದಿಂದ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಸೆಯೇ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವಳು ಇರ್ತಾ ಇದ್ಲು. ಹಾಗೂ ಅವಳ ದೂರದಿಂದ ಪಂಡಿತ ಚಾಚಿಯ ಸ್ವರ ಕೇಳಿದರೆ ಅವಳು ಹಾರಿ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ಲು. ಅವಳ ಇಡೀ ಶರೀರ ಕಂಪಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಭಯದಿಂದ ಕಂಪಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡುವಾಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಒಂಥರ ಭಯ ಅನ್ನಿಸ್ತಿತ್ತು. ತನ್ನ ಗೆಳತಿಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾಕೆ ಹೀಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಬಿಂದನ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಆ ಕಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ಅಥವಾ ಕುತೂಹಲ ಅಥವಾ ಒಂದು ಆಸೆ ಇದ್ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಆ ಕಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಭಯವೇ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ, ನಿರುತ್ಸಾಹ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. ಅವಳ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಿತ್ತಂತೆ, ಪಂಜರದ ಒಳಗೆ ಬಂದಿಯಾಗಿರುವಂತಹ ಹಕ್ಕಿ ಹೇಗಿರ್ತದೆ, ಅದು ಉದಾಸೀನದಿಂದ ಇರ್ತದೆ. ಯಾಕೆ ಅದಕ್ಕೆ ಹಾರಲಿಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇಲ್ಲ, ಹಾರುವಂತಹ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇಲ್ಲ. ಜನರು ಅದನ್ನು ಬಂಧಿಸಿ ಪಂಜರದೊಳಗೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಲವಲವಿಕೆ, ಉತ್ಸಾಹ ಇಲ್ಲದೆ ಹಕ್ಕಿ ಒಳಗೆ ಇರುವ ಹಾಗೆಯೇ ಇಲ್ಲಿ ಬಿಂದನ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗಲೂ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಇವಳು ಕೂಡ ಹಾಗೆಯಾ, ಇವಳು ಕೂಡ ಬಂದಿಯಾಗಿದ್ದಾಳ, ಇವಳಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇಲ್ವಾ, ಇವಳಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯ ಚಿತ್ರಹಿಂಸೆಯನ್ನು ಇವಳ ತಾಯಿ ಮಲತಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇರಬಹುದು, ಯಾಕೆ ಹೀಗಿದ್ದಾಳೆ ಇವಳು, ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಮುಂದಿನ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫನ್ನು ನೋಡುವ. ಒಂದು ದಿವಸ ಏಕ್ ಬಾರ್ ಜಬ್ ದೋ ತೀನ್ ಕರ್ಕೆ ತಾರೆ ಗಿಂತೆ ಗಿಂತೆ ಉಸ್ನೆ ಏಕ್ ಚಮಕೀಲೆ ತಾರೆ ಕಿ ಓರ್ ಉಂಗ್ಲಿ ಉಠಾಕರ್ ಕಹ. ಒಂದು ದಿವಸ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಮತ್ತು ಬಿಂದ ಇಬ್ಬರು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಮನೆಯ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನಿಂತು ಅವರು ಆಕಾಶದ ಕಡೆಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆಕಾಶದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿಯ ಹೊತ್ತು ನಕ್ಷತ್ರಗಳು ಮಿನುಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳನ್ನು ಎಣಿಸ್ತಾ ಇಬ್ಬರೂ ಸಹ ಎಣಿಸ್ತಾ ಕೂತಿದ್ರು. ಹಾಗೆ ಎಣಿಸ್ತಾ ಒಂದು ನಕ್ಷತ್ರದ ಕಡೆಗೆ ಬೆರಳು ತೋರಿಸ್ತಾ ಬಿಂದ ಹೇಳಿದ್ಲಂತೆ, ಆ ನಕ್ಷತ್ರ ಏನಿದೆ ಅದು ನನ್ನ ಅಮ್ಮ, ಅವಳು ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ ನನ್ನನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ ಬಿಂದ ಹೇಳಿದ್ಲು. ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತು. ಹೀಗೂ ಉಂಟಾ, ಇಬ್ಬರು ತಾಯಿ ಇರ್ತಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ, ಒಂದು ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ, ಇನ್ನೊಬ್ಬಳು ಮನೆಯಲ್ಲಿ. ಇಬ್ಬರು ತಾಯಿಯಂದಿರು, ಇಬ್ಬರು ಅಮ್ಮ ಇರ್ತಾರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಅಂಥೇಳಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತು. ಯಾಕೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತು, ಬಿಂದನಿಗಾದರೆ ಬಿಂದನ ಅಮ್ಮ ನಿಜವಾದ ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆಗ ಅವಳಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಯಾರೋ ಹಿರಿಯರು ಹೇಳಿರಬಹುದು, ನಿನ್ನ ಅಮ್ಮ ದೇವರ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ, ದೇವರು ಅವಳನ್ನು ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿಂದ ನಿನ್ನನ್ನು ಅವಳು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ ಅಂಥೇಳಿ ಅವಳ ಹಿರಿಯರು, ಅವಳ ತಂದೆ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಇತರ ಸಂಬಂಧಿಕರು ಅವಳಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರಬಹುದು. ಹಾಗಾಗಿ ಬಿಂದನಿಗೆ ಆ ಒಂದು ಮಾತು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆಳವಾಗಿ ಬೇರೂರಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವಳು ತನ್ನ ಅಮ್ಮನನ್ನು, ಆ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿರುವಂತಹ ತಾಯಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಕೂತಿದ್ದಾಳೆ. ಅದೇ ಉತ್ತರವನ್ನು ಅವಳು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಲ್ಲಿ ಸಹ ಹೇಳಿದಾಳೆ. ಆದರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ತಾಯಿ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರೂ ಕೂಡ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಇಬ್ಬರು ತಾಯಿ ಇರ್ತಾರೆ. ಒಬ್ಬಳು ಸತ್ತು ಹೋದಂತಹ ತಾಯಿ, ತೀರ್ಕೊಂಡಂತಹ ತಾಯಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ ಇರ್ತಾಳೆ. ದೇವರು ಅವಳನ್ನು ನಕ್ಷತ್ರವನ್ನಾಗಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿಂದ ಅವಳು ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ ಅಂಥೇಳಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟರವರೆಗೆ ಯಾರೂ ಹೇಳಿರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಬಿಂದನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಅವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮೂಡಿದಂತಹ ಪ್ರಶ್ನೆ, ಯಾವ ಪ್ರಶ್ನೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಇಬ್ಬರು ತಾಯಂದಿರು ಇರ್ತಾರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ, ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಬಿಂದನಲ್ಲಿ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಬಿಂದ ಏನು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಲು, ಬಿಂದ ಅದೇ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಲು, ತಾಯಿ ಈಶ್ವರನ ಹತ್ತಿರ, ದೇವರ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ, ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಅವಳನ್ನು ನಕ್ಷತ್ರವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿಂದ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಅವಳು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಮತ್ತು ಈ ಉತ್ತರವನ್ನು ಕೇಳಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಮಾತ್ರ ಸಮಾಧಾನ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅವರು ಮತ್ತೂ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಥವಾ
ಬಿಂದನ ಈ ಒಂದು ಉತ್ತರದಿಂದ ತನಗೆ ಎಷ್ಟು ತಿಳಿಯಿತು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಹುತ್ ಸಜ್ ಧಜ್ ಸೆ ಘರ್ ಮೇ ಆತಿ ಹೈ. ಸಜ್ ಧಜ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥವರು ಯಾರ ಹಾಗೆ ಇರ್ತಾರೆ? ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿ, ಬಿಂದನ ಹೊಸ ಅಮ್ಮನ ಹಾಗೆ ಇರ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು. ಇಬ್ಬರು ತಾಯಂದಿರು, ಒಬ್ಬಳು ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿ, ಇನ್ನೊಬ್ಬಳು ಮನೆಯಲ್ಲಿ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಹಾಗೆ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇರ್ತಾರೆ ಅಂತ ಬಿಂದನ ಉತ್ತರದಿಂದ ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಾ ಅವರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು. ಮೇರಿ ಬುದ್ಧಿ ಸಹಜ್ ಹಿ ಪರಾಜಯ ಸ್ವೀಕಾರ ಕರ್ನಾ ನಹಿ ಜಾನ್ತೆ. ಆದರೆ ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಾ ಅವರಿಗೆ ಸೋಲು ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಮೂಡ್ತದೆ. ಇಬ್ಬರು ಅಮ್ಮ ಯಾಕೆ? ಒಬ್ಬಳೇ ಅಮ್ಮ ಸಾಕಲ್ವಾ? ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ತಾಯಿಯನ್ನೇ ತನ್ನ ನಿಜವಾದ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾಕೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು? ಅದಕ್ಕೆ ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಾ ಅವರು ಅದೇ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಬಿಂದನಲ್ಲಿ. ತುಮ್ ನೈ ಅಮ್ಮ ಕೋ ಹಿ ಪುರಾನಿ ಅಮ್ಮ ಕ್ಯೂ ನಹಿ ಕಹತೆ. ನಿನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ನಿನ್ನ ಹೊಸ ಅಮ್ಮ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವಳನ್ನೇ ನೀನು ನಿನ್ನ ನಿಜವಾದ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾಕೆ ಹೇಳಬಾರ್ದು? ಯಾಕೆ ಇಬ್ಬರು ತಾಯಂದಿರು? ಫಿರ್ವೆ ನಾ ನೈ ರೆಹೆಂಗಿ ಅವ್ರ ನಾ ಡಾಂಟೆಂಗಿ. ನೀನು ಆ ರೀತಿ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಮತ್ತೆ ಯಾವತ್ತೂ ನಿನ್ನ ಹೊಸ ಅಮ್ಮ ನಿನ್ನನ್ನು ಬೈಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ನಿನಗೆ ಹೊಡೆಯುವುದು ಬಡಿಯುವುದು ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಇದ್ಯಾವುದನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ ಅಂಥೇಳಿ ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಾ ಅವರು ಬಿಂದನಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ಆಗೆ ಕ್ಯಾ ಹುವಾ ಉಸೆ ದೇಖ್ತೆ ಹೈ. बिंदा को मेरा उपाय कुछ जनचा नहीं, क्योंकि वह तो अपनी पुरानी अम्मा को खुली पालकी में लेटकर जाते और नई अम्मा को बंद पालकी में बैठकर आते देख चुकी थी. अतः किसी को भी पदच्युत करना उसके लिए कठिन था. बिंदा को मेरा उपाय कुछ जनचा नहीं. जनचा मतलब अच्छा नहीं लगा. क्या उपाय? नई अम्मा को ही पुरानी अम्मा कहना, पुरानी अम्मा समझ लेना. यह विचार बिंदा को अच्छा नहीं लगा, क्योंकि छोटी बच्ची, मुग्ध बच्ची बिंदा, जब उसकी माँ मर चुकी थी तब उस माँ को, उसके असली माँ को खुली पालकी में लिटाकर पालकी में लिटाकर, खुली पालकी में जब लोग मरते हैं तो उन्हें खुली पालकी में लिटाकर ले जाते हैं. उसी तरह बिंदा ने भी जब उसकी माँ मर गई तब लोगों ने उसे खुली पालकी में लिटाकर स्मशान तक ले जाने का वह दृश्य बिंदा ने अपने आँखों से देखा था. और नई अम्मा को बंद पालकी में बैठकर आते देख चुकी थी. और नई अम्मा, उनकी जो पुरानी माँ है या असली माँ, मर जाने के बाद पंडित ने दूसरी शादी कर ली. पंडितायन चाची वधू बनकर उस घर में आई. वधू को बंद पालकी में बैठाकर ले आते हैं लोग. आपने यह दृश्य देखा होगा. नई को बंद पालकी में, नई मतलब पंडितायन चाची को, नई अम्मा जब शादी के बाद पंडित ने उनके साथ शादी कर ली, वह वधू बनकर, पंडितायन चाची वधू बनकर बंद पालकी में बैठकर वहाँ आने का दृश्य बिंदा ने अपने आंखों से देखा था. अतः किसी को भी पदच्युत करना उसके लिए कठिन था. पदच्युत स्थान पलट, मतलब उनकी जो असली माँ है उसके स्थान पर नई अम्मा को रखना और नई अम्मा के स्थान पर असली माँ को रखना, यह सब बिंदा को पसंद नहीं था. क्योंकि बिंदा की असली माँ ने जो प्यार दिया था बिंदा को, वह कोई भी नहीं दे सकता. पंडितायन चाची कभी भी नहीं दे सकती. उसके बदले में पंडितायन चाची हमेशा बिंदा के साथ बुरा व्यवहार करती है, उसे मारती है, पीटती है. इस कारण से बिंदा का मन इस विचार पर, या यह विचार उसे पसंद नहीं आता. अपनी नई अम्मा के स्थान पर पुरानी अम्मा को रखना या पुरानी अम्मा के स्थान पर नई अम्मा को रखना, यह सब बिंदा को पसंद नहीं था. ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮಾ ಅವರು ಹೇಳಿದರು,
ನೀನು ನಿನ್ನ ಹೊಸ ಅಮ್ಮನನ್ನೇ ನಿನ್ನ ನಿಜವಾದ ಅಮ್ಮ, ನಿನ್ನ ಹಳೆಯ ಅಮ್ಮ ಅಂಥೇಳಿಯೇ ಯಾಕೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು? ಒಂದು ವೇಳೆ ನೀನು ಹಾಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ, ಹಾಗೆ ಅವರನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡ್ರೆ, ಅವರು ನಿನಗೆ ಯಾವತ್ತೂ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅಥವಾ ನಿನ್ನ ಜೊತೆ ಏನು ಅವರು ಕೆಟ್ಟದಾಗಿ ವರ್ತಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆ ರೀತಿಯ ವರ್ತನೆ ಅವರು ಮುಂದುವರಿಸಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನಿನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ಕೊಳ್ಬಹುದಲ್ವಾ ಅಂಥೇಳಿ ಮಹಾದೇವ್ ವರ್ಮ ಅವರು ಏನು ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರೋ ಆ ಸಲಹೆ ಏನಿದೆ ಬಿಂದಾನಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಯಾಕೆ ಇಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ? ಬಿಂದಾ ಕೋ ಮೇರಾ ಉಪಾಯ ಕುಚ್ ಜಂಚಾ ನಹಿ, ಜಂಚಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ. ಕ್ಯೂಂಕಿ ವಹ ತೋ ಅಪ್ನಿ ಪುರಾನಿ ಅಮ್ಮ ಕೋ ಖುಲಿ ಪಾಲ್ಕಿ ಮೇ ಲೇಟ್ಕರ್. ಯಾಕೆ ಅವಳಿಗೆ ಆ ಒಂದು ಉಪಾಯ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಬಿಂದಾ ತನ್ನ ಕಣ್ಣಾರೆ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ಮುಗ್ಧ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ತಿಳುವಳಿಕೆ ಬಾರದೇ ಇರುವಂತಹ ಆ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಿಂದಾ ತನ್ನ ಕಣ್ಣಿಂದ ಅವಳ ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡಾಗ ತಾಯಿಯನ್ನು ಜನರು ಒಂದು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಅಥವಾ ಸತ್ತವರನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಚಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಮಲಗಿಸಿ ಅವಳನ್ನು ಸ್ಮಶಾನದ ಕಡೆಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗುವುದನ್ನು ಬಿಂದಾ ತನ್ನ ಕಣ್ಣಾರೆ ನೋಡಿದ್ಲು. ಹಾಗೆಯೇ ಪಂಡಿತರು, ಬಿಂದನ ತಂದೆ ಇನ್ನೊಂದು ವಿವಾಹ ಆಗಿ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿ ವಧುವಾಗಿ ಮದುಮಗಳಾಗಿ ಖುಲಿ ಪಾಲ್ಕಿ ಮೇ ಅಂದರೆ ಮದುಮಗಳನ್ನು ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಕೂರಿಸಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬರೋದು. ಆ ರೀತಿ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿ ಮದುಮಗಳಾಗಿ ಅಥವಾ ತನ್ನ ತಂದೆ ಎರಡನೇ ಪತ್ನಿಯಾಗಿ ಈ ಮನೆಗೆ ಬಂದದ್ದನ್ನು ಬಿಂದಾ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತನ್ನ ಕಣ್ಣಾರೆ ಕಂಡಿದ್ಲು. ಹಾಗಾಗಿ ಅವಳ ಮನಸ್ಸು ಇದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ದೃಶ್ಯ ಆಳವಾಗಿ ಬೇರೂರಿ ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅವಳಿಗೆ ತನ್ನ ತಾಯಿಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ತನಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ತನ್ನ ನಿಜವಾದ ತಾಯಿ, ನನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಮತೆ ವಾತ್ಸಲ್ಯದಿಂದ ಬೆಳೆಸಿದಂತಹ ನನ್ನ ಆ ತಾಯಿ, ಅವಳ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಈಗ ಬಂದಂತಹ ಈ ಹೊಸ ತಾಯಿಯನ್ನು, ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯನ್ನು ಇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಳಿಗೆ ಒಂದು ಚೂರು ಕೂಡ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ. ಈ ನನ್ನ ನಿಜವಾದ ತಾಯಿಯ ಸ್ವಭಾವವೇ ಬೇರೆ ರೀತಿಯದ್ದು, ಹಾಗೂ ಈಗ ಬಂದಂತಹ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಸ್ವಭಾವ ಏನಿದೆ ಅದು ಬೇರೆ. ಯಾರು ಮಕ್ಕಳನ್ನು ತುಂಬ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರೋ ಅವರ ಕಡೆಗೆ ಆ ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸು ಒಲಿಯುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಬಗ್ಗೆ ಬಿಂದನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿಪ್ರಾಯ ಬರಲಿಲ್ಲ. ಕಿಸಿ ಕೋ ಬಿ ಪದಚ್ಯುತ್ ಕರ್ಣ, ಪದಚ್ಯುತ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ಥಾನ ಪಲ್ಲಟ, ತಾಯಿಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹೊಸ ಅಮ್ಮನನ್ನು ಇರಿಸುವಂಥದ್ದು ಅವಳಿಗೆ ಒಂದು ಚೂರು ಕೂಡ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. पर उसकी कथा से मेरा मन तो सचमुच आकुल हो उठा। अतः उसी रात को मैंने माँ से बहुत अनुनय पूर्वक कहा, पर उसकी कथा से मेरा मन, उसकी कथा, किसकी कथा? बिंदा की जो कथा है, आकाश की तरफ, तारे की तरफ उंगली उठाकर कहा, वह रही मेरी माँ, और बताया कि जब ईश्वर माँ को बुला लेता है तो ईश्वर माँ को आकाश में तारा बना देता है और वहाँ से माँ तारा बनकर अपने बच्चों को देखती रहती है और घर पर जो सज धज कर अलंकार करके आती है वह नई अम्मा जैसे होती है। इस तरह से दो माँ के बारे में बिंदा ने बताया। वह विचार सुनकर महादेवी वर्मा के मन में एक तरह का आकुल या व्यग्रता या व्याकुलता या चिंता उठी। अतः उसी रात को मैंने माँ से बहुत अनुनय पूर्वक कहा। उसी चिंता से, उसी व्याकुल से मैंने माँ से अनुनय पूर्वक, नए विनय से मैंने अपनी माँ से पूछा, माँ तुम कभी तारा ना बनना, चाहे भगवान कितना ही चमकीला तारा बनावे। महादेव वर्मा के मन में एक तरह का भय उठा या चिंता, इस कारण से, इस चिंता के कारण से, बिंदा के उन विचारों के कारण से भय उठा उनके मन में। इसलिए उन्होंने अपनी माँ से उसी रात माँ से पूछा, माँ से कहा, तुम कभी तारा ना बनना,
चाहे भगवान कितना ही चमकीला तारा बनावे। माँ से बताया महादेव वर्मा ने, माँ तुम कभी तारा ना बनना, चाहे भगवान कितना ही चमकीला तारा तुझे बनावे तो भी तुम मत मानना तारा बनने के लिए। माँ बेचारी मेरी विचित्र मुद्रा पर विस्मित होकर कुछ बोल भी ना पाई थी कि मैंने अवकुंठित भाव से अपना आशय प्रकट कर दिया। माँ बेचारी मेरी विचित्र मुद्रा पर, माँ को समझ में नहीं आया यह लड़की, यह बेटी क्या कह रही है, क्या पूछ रही है। इसलिए उन्होंने विचित्र मुद्रा पर विस्मित होकर कुछ बोल भी ना पाती थी। बेटी के इस प्रश्न पर माँ को बहुत आश्चर्य हुआ, विस्मय हुआ, और विस्मय से उनके मुंह से कुछ शब्द भी नहीं निकल पा रहे थे। यह बेटी क्या बोल रही है, तारा बनना, भगवान चाहे कितना ही चमकीला तारा बनावे तो भी तुम तारा ना बनना, ये क्या बात कर रही है बेटी। इसलिए महादेवी वर्मा की माँ विचित्र से या विस्मय से बेटी को देखती रह गई। तब महादेवी वर्मा ने ही फिर बातें की। मैंने अवकुंठित भाव से, अवकुंठित अस्तव्यस्त भाव से अपना आशय, मन में जो इच्छा है उसे प्रकट कर दिया माँ के सामने। नहीं तो पंडितन चाची जैसी नई अम्मा पालकी में बैठकर आ जाएगी और फिर मेरा दूध, बिस्कुट, जलेबी सब बंद हो जाएगी और मुझे बिंदा बनना पड़ेगा। आगे महादेव वर्मा अपनी माँ से कहती है, अगर तुम तारा बन जाएगी, भगवान ने तुझे तारा बना देंगे तो यहाँ घर पर नई पंडिताइन जैसी नई अम्मा पालकी में बैठकर यहाँ आ जाएगी। अगर तुम तारा बनेगी तो, या भगवान तुझे तारा बना देंगे तो यहाँ घर पर मेरे साथ यहाँ रहने के लिए नई अम्मा, पंडिताइन चाची जैसी नई अम्मा यहाँ आ जाएगी और तुम मुझे जो दूध, बिस्कुट, जलेबी सब देती हो वह सब बंद हो जाएगी। जो नई अम्मा आएगी तो वह यह सब खाना मुझे नहीं देगी और मुझे बिंदा बनना पड़ेगा। और मेरी परिस्थिति किस तरह से होगी, बिंदा जैसा जीवन मेरा होगा। अगर यहाँ दूसरी माँ, नई अम्मा, वह भी पंडिताइन चाची जैसी नई अम्मा यहाँ आएगी तो मुझे बिंदा बनना पड़ेगा। मेरे साथ पंडिताइन चाची का जो व्यवहार है उसी तरह का व्यवहार यहाँ पर जो आने वाली नई अम्मा है वह भी मेरे साथ बुरा व्यवहार कर देगी। मुझे बिंदा के जैसा जीवन बिताना पड़ेगा। मेरा जो खाना सब है, दूध, बिस्किट, जलेबी, वह सब मुझे वह नई अम्मा नहीं देगी। इसलिए तुम कभी भी तारा ना बनना। माँ का उत्तर तो मुझे स्मरण नहीं, पर इतना याद है कि उस रात उसकी धोती का छोर मुट्ठी में दबाकर ही मैं सो पाई थी। मेरे उस उत्तर से, मेरे उस प्रश्न से मेरी माँ ने क्या उत्तर दिया यह मुझे याद नहीं, अब याद नहीं। लेकिन उस रात मैंने क्या किया, भय से, क्या भय, मेरी माँ मुझे छोड़कर जाएगी और आकाश में तारा बनेगी। इस भय से महादेवी वर्मा ने उस रात सोते समय माँ के धोती का चोर, धोती कपड़ा, उन्होंने जो कपड़ा ओढ़ लिया है उस कपड़े का चोर मुट्ठी में पकड़कर, मुट्ठी में दबाकर, अपनी मुट्ठी में दबाकर वह सो पाई थी। इतना भय हुआ महादेवी वर्मा को, कहीं मेरी माँ मुझे छोड़कर चली गई तो, तारा बन जाएगी तो मैं क्या करूं, दूसरी माँ यहाँ आ जाएगी और मेरा जीवन भी बिंदा जैसा हो जाएगा। इसलिए उस रात महादेवी वर्मा अपनी माँ के धोती का चोर, कपड़े का जो छोर है उसे मुट्ठी में दबाकर उस रात सो पाई थी। आगे का जो पैराग्राफ है आगे के क्लास में देखेंगे। धन्यवाद।